तुम्हाला माहिती आहे का 99% लोक या चटणीशिवाय पावभाजी खातात, म्हणजे की या सिक्रेट चटणीशिवाय घरोघरी पावभाजी बनवली जाते। त्यामुळे त्याची चव बाजारातल्या पावभाजीसारखी येत नाही आणि जर तुम्ही ही चटणी बनवून पावभाजी खाल्लात तर बाजारातल्या पेक्षाही जास्त चवदार लागणार हे नक्की। तर चला मग पावभाजी व त्याची चव वाढवणारी चटणी कशी बनवायची ते पाहूया। तर भाजी आणि चटणीसाठी कॉमन लागणारं साहित्य ते म्हणजे टमाटर, ते आधी चिरून घेऊया। इथं मी 3 पिकलेले लाल टमाटर घेऊन त्यांना मध्यम आकारात चिरून घेत आहे। आणि हो, तुम्ही टमाटरचं प्रमाण तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त घेऊन त्यांना चिरा आणि मग असे एका वाटीत काढून घ्यायचं आहे। तसेच आपल्याला याला 2 पद्धतीमध्ये वापरायचं आहे, ते कसं हे पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल। आता थोड्या वेळ याला बाजूला ठेवू आणि दुसरीकडे मी पावभाजीसाठी मध्यम आकारात चिरलेल्या काही भाज्या घेतल्या आहेत। त्यात आहे बीन्स, गाजर, ताजे वाटाणे आणि भाजीला नॅचरल रंग यावा म्हणून बीटरूट। या सर्वांना मी अर्धी अर्धी वाटी घेऊन फुलकोबीचे तुरे मात्र थोडेसे जास्त घेतलेत आणि सर्वांना कुकरमध्ये शिजवणार आहोत म्हणून कुकरमध्ये घातला आहे। मग त्यानंतर एक मध्यम आकारात चिरलेली शिमला मिरची व कांदा असं कुकरमध्ये घाला, किंवा हवं तर तुम्ही फोडणीत वापरलात तरीही चालेल, पण या पद्धतीने जरी तुम्ही भाजी बनवलात ना तरी ती खायला छानच लागते। आता आपण चिरून ठेवलेले जे टमाटर होते त्यातलं पाणी एका वाटीत काढून घेऊ, कारण हे पाणी आपल्याला पुढे जाऊन चटणीमध्ये वापरायचं आहे। आता या पाण्याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि टमाटरला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आता यात मध्यम आकारात चिरलेले 3 कच्चे बटाटे टाकू। तसं बटाट्यांचं प्रमाण इतर भाज्यांच्या तुलनेने थोडं जास्त घ्यायचं, त्यामुळे भाजीला टेक्स्चर चांगलं येतं व चवही वाढते। मग त्यानंतर एक लहान चमचा पावभाजी मसाला व त्यासोबत बटरचा क्यूब किंवा चमचाभर कच्चं तेल घालून शेवटी भाज्यांपुरतं मीठ घालायचं। इथं मीठ घालून शिजवल्यामुळे भाज्यांना चव चांगली येते, त्याशिवाय तेल किंवा बटरमुळे अगदी मऊसूत भाज्या शिजतात। तर सध्या ना यात भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालू नका, नाहीतर कुकरमधून बाहेर येतं। तसं लागलं तर पाणी आपण पुन्हा फोडणीत वापरू शकतो। आणि हो, आपण जे भाज्यांचं प्रमाण घेतलंय ना त्यात 5 ते 6 जणांसाठी पावभाजी सहज तयार होते। असं एकदा मीठ मसाला भाज्यांमध्ये मिसळून घेतल्यानंतर कुकर गॅसवर ठेवू आणि त्याचं झाकण लावून तुम्ही तुमचा कुकर कसा आहे त्यानुसार शिट्ट्या करून घ्या। मी इथं मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून घेणार आहे। तर भाज्या शिजतायत तोपर्यंत आपण चटणीसाठी वाटण बनवून घेऊया। मग त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घालू 10 ते 12 बेडग्या सुक्या लाल मिरच्या, यांना मी गरम पाण्यात 15 मिनिट भिजवून घेतलंय। आणि यासोबत 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या। तसं यात लसूण थोडासा जास्तच वापरा, त्यामुळे मस्त चव येते। मग 1 चमचा जिरं टाकून अर्धा लिंबू पिळून घेऊ। लिंबाच्या रसामुळे चटणीची चव दुपटीने वाढते, म्हणून लिंबाचा रस अवश्य वापरा। आणि गरजेनुसार पाणी टाकून असं मऊ वाटण बनवायचं आहे। तर आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि इकडे पहा, कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर कोमट झालाय। आता आपण काय करूया, भाज्यांना मॅश करून घेऊ। इथं तुम्ही मॅशरने, पळीने किंवा मिक्सर ग्राइंडरने म्हणजे कशानेही भाज्या चांगल्या मॅश करून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता की मी भाज्यांना व्यवस्थित मॅश करून घेतलंय। खूप एकदम गुळगुळीत मॅश करू नका, थोडं दाणेदार असू द्या। चला आता फोडणीसाठी कढई किंवा पॅनमध्ये तेल व त्यासोबत बटर टाकू। तसं इथं तुम्ही बटर व तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घाला आणि ते गरम झाल्यानंतर त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून कांद्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया। आता तुम्ही म्हणाल, कांदा कुकरमध्ये सुद्धा आणि आता परत? त्याचं काय आहे की तळलेला कांदा आणि कुकरमध्ये शिजलेला कांदा यांची वेगवेगळी चव पावभाजीत आम्हाला फार आवडते, म्हणून मी कुकरमध्ये साधारणपणे सर्व भाज्या शिजवून घेते। पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा व शिमला मिरची न शिजवता इथं तेलात परतून घेऊ शकता। तर असं कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये साधारण 2 मोठे चमचे बनवून ठेवलेलं चटणीचं वाटण टाकून त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। कारण यात आपण जे लसूण वगैरे घातलेलं ते कच्चे होते, म्हणून त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया। आणि हो, यात तुम्ही वाटणाचं प्रमाण वाढवलात किंवा कमी केलात तरी काही हरकत नाही। तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की वाटणातून तेल सुटलंय, म्हणजे हे छान शिजलंय। आता यात 1 चमचा लाल तिखट आणि 1 लहान चमचा पावभाजी मसाला व थोडीशी कसुरी मेथी हाताने रगडून घालू। तर यात जे आपण चटणीचं वाटण घातलंय ना, यामुळे आपल्या सिंपलशा पावभाजीला अप्रतिम चव येते, म्हणून एकदा तरी अशी पावभाजी बनवून टेस्ट नक्की करा।
आता यामध्ये शिजवून मॅश केलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि मग त्यानंतर भाज्यांना फोडणीमध्ये म्हणजे मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि हो, यावेळेस जर तुमची भाजी घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालू शकता. तशी पावभाजी जास्त घट्ट नसते, थोडीशी सरबरीत असते. आता याला आपण मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं झाकून शिजवूया. 5 मिनिटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर रंग आलाय. आता शेवटी खूप सारी कोथिंबीर आणि चव बघून मीठ घाला. मी भाज्या शिजताना बऱ्यापैकी मीठ घातलेलं म्हणून आता घातलं नाही. तर आता आपली भाजी सर्व करण्यासाठी एकदम तयार आहे. चला तर मग आता फटाफट पावभाजीची चव वाढवणारी चटणी बनवूया. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून त्यात एक मोठा चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यात वाटून ठेवलेलं लसूण मिरच्यांचं वाटण टाकायचं आहे. तर असं भांड्यातलं वाटण व्यवस्थित काढून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 मोठा चमचा धनेपूड व 1 लहान चमचा पावभाजी मसाला, तसेच यासोबत चवीपुरतं मीठ व शेवटी 1 चमचा चाट मसाला. इथं म्हणजे पूर्ण रेसिपीमध्ये आपण 3 वेळा पावभाजी मसाला वापरला आहे, म्हणून प्रत्येक वेळी बेतानेच म्हणजे तुमच्या भाजीच्या हिशोबानुसार मसाल्याचा वापर करा. तर वाटणातला लसूण व इतर जिन्नसांचा कच्चेपणा जाईपर्यंत असं सतत चमचा फिरवत परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मसाल्यांमधून तेल सुटले, म्हणजेच काय तर हे मस्त शिजलेत. आता यामध्ये जे आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते टमाटरचं पाणी टाकून घ्यायचं. मग त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. पण जर तुमच्या टमाटरमधून जास्त पाणी सुटलं नाही तर तुम्ही इथं थोडंफार म्हणजे चटणीच्या ग्रेव्हीनुसार साधं पाणी वापरू शकता. तशी ही चटणी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसून मध्यम पातळसर बनवायची. आणि तुम्ही पाहू शकता अगदी तशीच मस्त अशी स्पायसी बाजारात मिळते तशी चटपटीत चटणी तयार झाली आहे. शेवटी थोडंसं बटर घालू. तसं बटर घालणं टोटली ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. इथं आपली चटणी तर तयार झाली आहे. आता पाव भाजून घेऊया. मग त्यासाठी तव्याला थोडंसं बटर लावायचं. हवं तर तुम्ही तेल बटर दोन्ही एकत्र सुद्धा वापरू शकता. आणि मग तेल बटर जेही लावला असेल त्यावर आत्ता बनवलेली 1 चमचाभर चटणी टाकायचं व त्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकून मग त्यावर पाव ठेवून बाहेरून आतून मसाला छान कोट होईल अशा पद्धतीने सर्व बाजूनी फिरवत फिरवत पाव खरपूस भाजून घ्यायचा आहे. आणि सारख्याच रीतीने हवे तितके पाव भाजून घ्यायचे. तर अशी मस्त हॉटेलापेक्षा छान चमचमीत पावभाजी बनवा. अन्यथा तुम्ही जशी नेहमी बनवता त्या पद्धतीने बनवा, पण त्यासोबत पावभाजीची चव वाढवणारी चटपटीत स्पायसी चटणी एकदा नक्की बनवून खाऊन पहा. खात्रीने सांगते सर्वांना इतकी आवडेल की पोट भरेल पण मन भरणार नाही. चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत.